कमजोर औषधामुळे अधिक शक्तिशाली जीवाणू तयार होतात. त्याचप्रमाणे कमकुवत लष्करी कारवाईमुळे अधिक बळकट राजवट उभी राहते. म्हणूनच जेव्हा एखाद्या राजवटीवर हल्ला करायचा असेल तेव्हा तिला पूर्णपणे संपवणं गरजेचं असतं. हे शब्द आहेत एका अमेरिकन नागरिक मॅथ्यू व्हॅन डायक याचे. आणि हाच व्यक्ती आज भारतात संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय. भारताचे प्रमुख तपास यंत्रणा NIA त्याला अटक केली आहे. म्यानमारमध्ये बंडखोर गटांना प्रशिक्षण देणं आणि ईशान्य भारतात अस्थिरता निर्माण करून वेगळा ख्रिश्चन देश बनवण्याचा त्याचा कट होता, असे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. नमस्कार, मी विहंग ठाकूर. एक अमेरिकन नागरिक मॅथ्यू व्हॅन डायक भारत म्यानमार सीमेजवळ काय करत होता? तो खरंच फ्रीडम फायटर आहे की अमेरिकेचा भाडोत्री सैनिक? अमेरिकन गुप्तचर संघटना CIA त्याचा काय संबंध आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, तो कोणत्या मोठ्या गुप्त कटाचा भाग होता का? या सगळ्यांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. NIAच्या माहितीनुसार मॅथ्यू व्हॅन डायकसह 6 विदेशी नागरिक टुरिस्ट विजावर भारतात आले. ते प्रथम गुवाहाटी, नंतर मिझोरममध्ये गेले. महत्वाचं म्हणजे त्यांनी रिस्ट्रिक्टेड एरिया परमिट झोनमध्ये बेकायदेशीर प्रवेश केला. NIAचा दावा आहे की हे लोक म्यानमार सीमेजवळ गेले, तिथे बंडखोर गटांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत होते आणि ईशान्य भारतात हल्ल्यासाठी त्यांना तयार करत होते. म्हणजेच ही केवळ विजा उल्लंघनाची केस नाही, तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. मॅथ्यू व्हॅन डायक हा साधा पर्यटक नाही. तो स्वतःला फ्रीडम फायटर म्हणवतो, पण वास्तवात तो अमेरिकन भाडोत्री सैनिक आहे. त्याचा इतिहास पाहिला तर इराकमध्ये 2008 ते 10 दरम्यान तो अनेकदा पकडला गेला. एकदा तर त्याला अल कायदाचा दहशतवादी समजून मारहाणही झाली. लिबियामध्येही गद्दाफी विरोधात लढताना तो तुरुंगात गेला. त्रिपोलीतील अबू सलीम जेलमधून तो पळून गेला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, तो नेहमी संघर्षाच्या ठिकाणीच दिसतो आणि त्याची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे. यानंतर मॅथ्यू व्हॅन डायक सिरियामध्ये गेला. तेथे त्याने डॉक्युमेंटरी बनवत असल्याचा दावा केला, पण प्रत्यक्षात बंडखोरांना सल्ला देत असल्याचा त्याच्यावर आरोप झाला. सिरियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांच्या सरकारने त्याला थेट दहशतवादी घोषित केलं. पुढे 2014 मध्ये त्याने एक संघटना स्थापन केली होती. तिचं नाव होतं सन्स ऑफ लिबर्टी इंटरनॅशनल. ही संस्था काय करते? संघर्षग्रस्त भागातील लोकांना मिलिटरी ट्रेनिंग देते, फ्री सिक्युरिटी ॲडवाइस देते आणि क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पैसेही गोळा करते. यानंतर मॅथ्यूने मोर्चा वळवला युक्रेनकडे. तिथेही तो सक्रिय झाला आणि रशिया विरोधात लढणाऱ्या सैन्याला ट्रेनिंग देत होता. मॅथ्यू व्हॅन डायकवर सर्वात मोठा आरोप काय आहे माहितीये? तो अमेरिकन सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजे CIA ॲसेट असू शकतो. यामागची कारणं काय सांगितली जातात? पहिलं कारण म्हणजे तो नेहमी अमेरिकेच्या हिताच्या ठिकाणी सक्रिय दिसतो. दुसरं कारण म्हणजे त्याच्या ऑपरेशन्समध्ये स्पष्ट पॉलिटिकल अँगल दिसून येतो. आणि तिसरं म्हणजे जेव्हा जेव्हा तो पकडला जातो तेव्हा स्वतःला फ्रीलान्सर असल्याचं सांगतो. मात्र या सगळ्या आरोपानंतरही याचा कोणताही ठोस पुरावा अजूनपर्यंत समोर आलेला नाही. या संपूर्ण प्रकरणात आणखीन एक धक्कादायक सिद्धांत समोर येतोय, तो म्हणजे ईशान्य भारतात आणि म्यानमार सीमेचा काही भाग मिळून ख्रिश्चन देश स्थापन करण्याचा कथित प्रयत्न होता. या सिद्धांतानुसार अमेरिका हा बांगलादेश आणि भारताच्या ईशान्य भागात आपला प्रभाव वाढवण्यासाठी अशा हालचाली करत असल्याचा दावा केला जातोय. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी याबाबत गंभीर खुलासा केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार निवडणुकांपूर्वी त्यांना एक गोरा व्यक्ती भेटला होता. त्या व्यक्तीने असा प्रस्ताव दिला की जर बांगलादेशमध्ये परदेशी शक्तींना एअरपोर्ट म्हणजेच हवाई तळ उभारण्याची परवानगी दिली तर त्यांना पुन्हा सत्तेत येण्यास मदत केली जाईल. पण हसीना यांनी हा प्रस्ताव ठामपणे नाकारला होता. शेख हसीनांनी आपल्या पक्षाच्या बैठकीत हा दावा केला होता की बांगलादेश म्यानमारचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरापर्यंत एक स्वतंत्र ख्रिश्चन देश तयार करण्याची ही योजना होती. त्यानंतर शेख हसीना या निवडणुका जिंकल्या खऱ्या, पण वाढत्या विरोध प्रदर्शनामुळे अखेर त्यांना बांगलादेश सोडून भारतात यावं लागलं. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, NIAला संशय आहे की मॅथ्यू व्हॅन डायक ईशान्य भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आला होता. म्यानमारमधील बंडखोर गटांना ट्रेनिंग देत होता आणि भारताविरोधात कारवाया घडवण्याचा प्रयत्न करत होता.
जर हे खरं ठरलं तर हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित राहणार नाही, तर आंतरराष्ट्रीय कटाचा हा भाग असू शकतो. सध्या मॅथ्यूसह सर्व आरोपींची NIA सखोल चौकशी करत आहे. या तपासातून काही प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात, जसं की मॅथ्यू वॅन डाईक भारतात किती काळापासून सक्रिय होता, त्याचे स्थानिक संपर्क कोणते आहेत आणि सर्वात महत्त्वाचं, तो कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होता. मॅथ्यू वॅन डाईक या व्यक्तीचा इतिहास पाहिला तर तो फ्रीडम फायटर असल्याचं सांगत असला तरी त्याच्या हालचाली पाहिल्या तर तो अमेरिकेचा भाडोत्री सैनिक आहे हे स्पष्ट होतं. ईशान्य भारतासारख्या संवेदनशील भागात मॅथ्यू वॅन डाईक सारख्या व्यक्तीची उपस्थिती ही केवळ योगायोग आहे का, की यामागे एखादा मोठा आंतरराष्ट्रीय कट आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.